नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पहा आता घरामध्ये वानर आले होते. टाकू नको, वास येऊ देऊ नको. दरवाजा लावलेला आहे. पहा वानर आले रे, आले 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 आले. ओ हो. अरे रोटी नेली काय की घरातली शिळी आणली दुर्डी मधली घरातून आणली. म्हणून तर जीव लागला याचा सगळ्या याचा. एकच जाई नाही झालं कोटात. इथं ते ना घडीचा काच फोडलेला आहे आणि तुकडे पडलेले आहेत काचाचे. हे पहा, असे हे तुकडे पडलेले आहेत. असे काचा आहेत पडलेले. हो, असा पायाला तर दिसेना पण एवढा आहे. हे एवढे तुकडे पडले. हे किती छोटा आहे. अक्षरा चांगलं तिथलं एकदा झाडून घे. असे छोटे तुकडे पायामध्ये ओल्या घुसतील कोणाच्या. वांदे राहते. सुपलीमध्ये घे भरून चांगले. त्या पोत्यामध्ये टाक. नेऊन फेकून देतो. तर नेऊन फेकून देतो काच. मित्रांनो, मी आता इकडं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलो. गाडी इथं लावलेली आहे. सोबत येताना ते काच फुटलेला कचरा पण आणला होता सोबत. आमच्या गावाच्या जवळच एक माळावर महादेव मंदिर आहे. तिथं मी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आता. आज या माळाला एकही जनावर नाही, नाहीतर बऱ्याच गायी येतात चरायला आमच्या गावामधल्या. आज एक पण गाय दिसेना झाली इकडं. समोर जनावर आहेत वाटायला. पण ही ही धार आहे पहा, ती वरून येणारी जी धार आहे ती अशी इकडून आहे. इकडून येत आहे अशी. पहा, आणि इकडून पाणी निघून जात आहे खाली. पण हे जे दिसत आहे तुम्हाला, हे जे दिसायले ना, ते पूर्ण गोटे आहेत. आणि मधामध्ये हे साचलेलं जे पाणी आहे ते इथं असं बरंच दिवस पाणी राहते. ही इतकं 2 गाई पाणी पूर्ण डिसेंबर महिना जाऊस्तोवर 2 गाई पाणी पितात तिथं. ही धार आता अजून 15 दिवसाला बंद पडते. मित्रांनो, मी आता मंदिरामध्ये पोहोचलो. फॅन चालू आहे तर कोणीच नाही. फॅन बंद करतो. बटन कुठं आहे फॅन्स? इथं दिसायला फॅन झालेला आहे बंद. हर हर महादेव. दरवाजा लावून घेतलेला आहे. मित्रांनो, मी आता दर्शन करून इथं सभा मंडपामध्ये बसलो. नंदीचं पण दर्शन झालेलं आहे. इथून तुम्हाला असा निसर्गरम्य वातावरण दिसते पहा. हे जे हिरव्या दिसायलेले आहेत ते हळदी आहेत. हळदीची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे या गावामध्ये. हे पहा, हे हळद आहे. हे जितकी हे तुम्हाला दिसायले जास्त हिरवे प्लॉट ते पूर्ण हळदीचे आहेत. तर मित्रांनो, इथं श्रावण महिन्यामध्ये दररोज ओम नमः शिवायचा 1 महिना जप होत असते.
डेली 4 वाजता सुरुवात होते, सकाळी 7 ला आरती होत असते. तर पावसाचं वातावरण आता तयार होत आहे. हे आभाळ यायला पहा. तर मी आता गाडी तिकडे सोडलेली आहे बरीच लांब इथून माळाच्या पायथ्याला. तर मी निघतो आता इथून. ड्राम पहा किती मोठा पाण्याचा आहे, किती लिटरचा असेल. 5,000 लिटरचा ड्राम असेल, 5,000चा तरी. असा आहे पाय. किती मोठमोठा आले गोटी आहेत. हे पहा किती मोठमोठाले गोटी आहेत. असं आहे पाय हे माळावरचं महादेवाचं मंदिर. असं दिसते पहा इथून पूर्ण. जनावर चरत आहेत खाली. इकडे पाण्यामध्ये म्हैस पण बसली आहे. पहा रस्ता असा आहे पहा. माळाच्या खाली पायथ्या चांगला आहे. माळावर जाणारा रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळे मी गाडी खालीच लावली होती आणि आता चालू मी घराकडे. ते पण जर असं पाऊस आला की खराब होऊन जाते रस्ता. पण साचलेला आहे पहा काही. तर मित्रांनो, मी आता घरी आलो आणि भैया पण आलेला आहे शाळेमधून. इथं आहे स्टार्टरचा डब्बा. टाकी भरली की पाणी इथून येऊन खाली पडते. आउटलेट आहे ही, ताबडतोब पता लागते टाकी भरली की. मोटर बंद केलेली आहे आता, होते पाणी बंद. ए उतर भैया, चल ये. आंब्याच्या झाडावर बसले. पडशील, ये इकडं. शाळेमध्ये काय पायाला हाणून घेतलं की. चल ये, पाहू दे काय लागले. बरं ये पाहू दे मला, पाहू दे किती लागले. असं असं कर, पाय किती लागले रे. हा किती पाय कापलाय. शहाणपणा करायला जरा कमी धिंगाणा करीत राही ना शाळेमध्ये. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.